ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करून आदरणीय संपतजी पार्लेकर सर यांना विनंती आहे की आपण पारायणाला आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. पुंडलिक वरदेव हरिविष्णू श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु तुकोबाराय आणि आपण सर्व वारकरी मंडळी आपल्या या पारायण सोहळ्यामध्ये ही सेवा करण्याची जी संधी मला हरिभक्त परायण पांडुरंग साळुंखे महाराज गुरुजी यांच्यामुळं मिळालेली आहे. आणि विशेषतः हे आपलं जे गाव आहे त्या गावातली माणसं आणि इथल्या त्यांचं प्रेम याचा जो स्नेहाचा जो धागा आहे तो गेल्या कित्येक वर्षापासूनचा आहे. आणि कुठंतरी त्यांच्याशी थोडंसं नातं जपता येतं, त्यांची भेट होते. या मोठ्या ज्ञानयज्ञामध्ये सहभागी होण्याचा एक वेगळा आनंद मिळतो. आणि हा आनंद जो आहे तो वेगळा आणि अलौकिक आहे. समस्त वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये खऱ्या अर्थानं एक नवं तेज संपादन करणारा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये वारकरी संप्रदाय आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्तीची परंपरा आहे. म्हणून मानवी जीवनाला कुठेतरी सुख समाधान शांती लागते आहे. कारण जीवनच माणसाचं असं आहे की ते विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेलं आहे. माणसाच्या जीवनामध्ये केव्हा काय समस्या निर्माण होईल सांगता येत नाही. एक गोष्ट मात्र खरी आहे, जन्माला येणं आणि मृत्यू पावणं हे आपल्या हातामध्ये नाही, पण या दोन्हीच्या मधलं जगणं, या दोन्ही मधला प्रवास तो मात्र आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून अगदी लहानपणापासून मी एक गोष्ट करत आलेलो आहे की थोरा मोठ्यांच्या विचारांचे संस्कार घेऊन कुठेतरी अध्यात्माची जी सांगड आहे ती जीवनाशी घालत जाणं आणि जीवनामध्ये आपण योग्य दिशेनं जातो का आहे याचा वारंवार या प्रश्नाचा शोध घेणं. ज्या माणसाला प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नाचा उत्तर शोधण्याचा तो स्वतःच प्रयत्न जेव्हा करायला लागतो त्यावेळेला संत परंपरेतला प्रत्येक विचार त्याच्यासाठी दिशादर्शक ठरतो. संत परंपरेतला प्रत्येक विचार त्याच्या स्वतःच्या जीवनासाठी इतका मार्गदर्शक ठरतो की त्याचं जीवन सगळं परिपूर्ण होऊन जात, त्याच्या जीवनाचं सार्थक होऊन जात. वारकरी संप्रदायाच्या पण अगोदरचा विचार ज्यावेळेला आपण करायला लागतो त्यावेळेला मला एक वचन आठवत आता, ज्ञान भक्ती आणि वैराग्य ते श्रवणाचे सौभाग्य, बहुरोगी आरोग्य तेनीची औषधे. जीवनामध्ये आता महाराजांच्या बरोबर बरीच चर्चा झाली आणि आम्ही एका निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलो की जीवनामध्ये सर्व गोष्टी आपण जरी विसरल्या तरी चालतील, पण ज्ञान आणि भक्ती या गोष्टीला विसरता कामा नये. निष्ठा जीवनामध्ये जी आहे ती महत्वाची आहे. आपण आई वडिलांच्यावर निष्ठा जरूर ठेवू. आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी ईश्वराला कुणीतरी त्याच्यावर निष्ठा जरूर ठेवू, पण स्वतःवरती निष्ठा असणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्वतः आपण काय करतोय आणि म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की अज्ञान नावाची गोष्ट जी आहे ती मानवी जीवनामध्ये सगळ्यात त्याला मारक ठरते. महाराज मला आता एक गोष्ट आठवली. आपण नामदेव अप्पा शामगावकरांनी पलूसमध्ये एक 4-5 शब्द सांगितलेले होते आणि ते 5 शब्द माझ्या मध्ये मनामध्ये इतके घर करून राहिलेले आहेत
की मला संपूर्ण सगळं मग वारकरी संप्रदायाचा संपूर्ण जीवनाचा प्रवास बहिणाबाईंनी सांगितलेलं ज्ञानदेवी रचेला पाया उभारले देवालया नामाचा याचा किंकर तेनीची केला हा विस्तार एका जनार्दनी खांब ध्वज दिला भागवत भजन करा सावकाश तुका झालाशी कळस. हा भागवत मंदिराचा सगळा प्रवास किंवा सगळा मंदिराचा जो हा सगळा मंदिर जो उभा राहिलेला आहे हा डोलारा सर्व जो आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार ज्यावेळेला करायला लागतो त्यावेळेला त्या आप्पांनी सांगितलेले 4 शब्द माझ्या मनामध्ये घर करून राहिले. आणि मग ज्ञानाचा भक्तीचा आणि आरोग्याचा किंवा वैराग्याचा विचार ज्यावेळेला आपण करायला चालू लागतो तेव्हा ते 4 शब्द माझ्या दृष्टीने महत्वाचे वाटतात. म्हणजे मी एका ओवीवरती किंवा एका अभंगावरती सविस्तरपणे सांगणं यापेक्षा आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये काय करतोय आपलं स्वतःचं जीवन नक्की सार्थकी लागतंय का त्याच्यासाठी अध्यात्माची कुठेतरी सांगड आहे का. आता 21वे शतक आहे आणि या 21व्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, संगणकाचं युग आहे, पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणाचं युग आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये संत विचारांची इतकी गरज आहे, इतकी महत्वाची गरज आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या जोडीला धर्म आणि अध्यात्माची सांगड असणं गरजेचं आहे. धर्माची आणि अध्यात्माची सांगड जर घातली तर मग आपण आपल्या स्वतःच्या जीवनाची वाटचाल खऱ्या अर्थाने या दिशेने करतोय का हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेले शब्द मला नेहमी वारंवार आठवतात. ज्या माणसाला स्वतःच्या जीवनाचा प्रवास करताना या 4-5 शब्दांचा जर त्याने वारंवार त्याचं जर स्मरण राहिलं तर त्याच्या जीवनामध्ये चैतन्याचा सुधार यायला आनंद त्याच्या जीवनामध्ये निर्माण व्हायला काही वेळ लागणार. ते म्हणाले असं की माणसाच्या जीवनामध्ये 5 शब्द महत्वाचे आहेत. ते म्हणाले काय तर आज्ञ सुज्ञ तज्ञ प्राज्ञ आणि सर्वज्ञ. 5 शब्द आमच्या भाषेमध्ये आम्ही भाषेचा ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला 5 शब्द जर ते महाराजांनी जे सांगितले आणि ते मोजक्याने निवडक शब्द महत्वाचे ठरतात. आज्ञ म्हणजे ते म्हणाले अज्ञानी, ज्याला काही कळत नाही असा माणूस किंवा माणूस म्हणण्यापेक्षा असे लहान बालक जन्माच्या नंतरची काही स्थितीपर्यंतची अवस्था काही वर्षापर्यंतची अवस्था अशी आहे की तुम्ही अज्ञानी आहे, तुम्हाला काही कळत नाही, म्हणजे त्याला सांगितलेलं सुद्धा कळत नाही. असे 4-5 वर्षापर्यंतची जी स्थिती असते ती अज्ञानी असते. म्हणून आपण लहान मुलाला म्हणतो हा अज्ञानी, त्याला सगळं माफ आहे. पण आज्ञ स्थितीनंतर ज्यावेळेला आई त्याला सांगते शिकवते वडील त्याला शिकवतात त्यावेळेला त्याची शून्य अवस्था त्याला प्राप्त होते. म्हणजे पाण्याचा तांब्या घेऊन यायला सांगितल्यानंतर तो मुलगा ज्यावेळेला घेऊन येतो किंवा एखादं काम सांगितल्यानंतर ज्यावेळेला तो मुलगा ते काम करतो त्यावेळेला त्याला शून्य असं आपण म्हणायला. शाळेमध्ये गेला ज्ञान घ्यायला लागला आणि त्या दिशेने वाटचाल करायला लागला, तो त्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यायला लागला, त्याला ज्ञान आत्मसात करायला लागला की तो शून्य झाला. कारण शिक्षकाचं ऐकतोय, आईचं ऐकतोय, वडिलांचं ऐकतोय, म्हणजे सगळ्यांचं जो ऐकतोय त्याला ऐकलेलं कळायला लागलेलं आहे, समजू लागलेलं आहे. जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत तो अज्ञानी, पण समजू लागलं कळू लागलं की तो शून्य आहे. आणि अशी अवस्था एक 10-15 वर्षापूर्वी पर्यंतची आहे शिक्षण घेईपर्यंत. पण शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या पुढची अवस्था काय आहे तर तज्ञ अवस्था आहे. तज्ञ म्हणजे काय तर स्पेशालिस्ट इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो. हा याच्यामध्ये तज्ञ झाला. म्हणजे एखादा मुलगा एखाद्या गॅरेज मध्ये कामाला गेला आणि तो शिकायला लागला, शिक्षण घेतोय तोपर्यंत शून्य आहे, पण तो ते गॅरेजचं सगळं ज्ञान घेऊन ज्यावेळेला तो परिपूर्ण झाला त्याला वाटलं की मला पुरेसं असं ज्ञान मिळालेलं आहे तर तो तज्ञ झाला. ग्रॅज्युएट झाला की तो तज्ञ झाला, शाळा पूर्ण झाली की तो नोकरीच्या शोधात चालला की तज्ञ झाला. म्हणजे बघा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा, डॉक्टरच्या क्षेत्रात जा पण त्याची स्पेशालिस्ट आहे त्याच्या विषयात. आता मी एका विषयामध्ये तज्ञ आहे, दुसरा माणूस दुसऱ्या विषयात तज्ञ असू शकतो. एका विषयात तज्ञ होतो ज्यावेळेला जातो त्यावेळेला त्याच्या पुढचा शब्द त्याने सांगितला तो तज्ञ म्हणून ज्यावेळेला समाजामध्ये जातो आणि ते ज्ञान जर दुसऱ्याला द्यायपर्यंतची त्याच्या मनामध्ये अवस्था निर्माण झाली आणि ते ज्ञान दुसऱ्याला द्यायची वाटण्याची सुरुवात झाली ना आणि दुसऱ्याला जर ते ज्ञान समजू लागलं तर त्याला प्राज्ञ असं त्यांनी शब्द वापरलेला आहे. म्हणजे शिक्षक झाला ना एखादा मुलगा ग्रॅज्युएट होऊन, शिक्षक झाला आणि मुलांना शिकवायला लागला, मुलांना ज्ञान द्यायला लागला तो की तो शिक्षक प्राज्ञ या गटामध्ये बसतो. आणि शेवटी त्यांनी सांगितलेला आहे शेवटचा शब्द सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे कोण तर आपण म्हणतो की निर्गुण निराकार, कुणीतरी असा एक शक्ती आहे परमेश्वर आपण ज्याला म्हणतो की ज्याला आकार नाही उकार नाही आहे, निर्गुण निराकार परब्रह्म ईश्वर
की जो सर्वगुण संपन्न आहे, सर्वज्ञ आहे, त्यावेळेला ते म्हणाले होते की माणसाच्या आयुष्यामध्ये ह्या 5 स्टेज असतात, पण त्याच्यातल्या 5व्या स्टेजमध्ये आपण जाऊ का नाही आपल्याला माहित नाही, पण 4थ्या स्टेजपर्यंत, 4थ्या स्थानापर्यंत आपल्याला जायला काही हरकत नाही. आणि जो 4थ्या स्थानापर्यंत जाईल त्याचं जीवन सुखी आणि समाधानी नक्की होईल, तो परिपूर्ण त्याच्या जीवनामध्ये नक्की होईल. आणि जीवन हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून अज्ञान जाणं आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये, आणि ते अज्ञान जर गेलं आणि जर ज्ञानाची कास आपण धरली, त्याच्यासाठी अध्यात्माची कास जर धरली, तर स्वतःच्या जीवनामध्ये बदल व्हायला काही वेळ लागत नाही. आणि म्हणून अज्ञानी अवस्था लहानपणी असते, पण आपण त्या अज्ञानी अवस्थेला 4-5 वर्षापर्यंत माप आहे ना. तुम्ही 25 वर्ष जरी झाली आणि तुम्ही जर सुज्ञही नाही बनला आणि तज्ञही नाही बनला आणि जर अज्ञानीच राहिला, तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये तुम्ही जीवनाचा चांगला प्रवास केला आहे असं म्हणता येणार नाही. हा विचार आहे, ही दृष्टी आहे. या पद्धतीने आपण आपल्या स्वतःच्या जीवनाची वाटचाल करतोय का, हा ज्याचा त्यानं प्रश्न विचारायचा. आज वाचता वाचता माझ्या लक्षात आलं की संत विचारांची अध्यात्माची गरज इतकी आहे की आपण पारायण करतो, आपण वाचन करतो, यापेक्षा एखादा विचार आपल्या मनापर्यंत किती जातो हा सगळ्यात महत्वाचा. जे नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे, एक तरी ओवी अनुभवावी. आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये एका ओवीचा जर दररोजच्या जीवनामध्ये चिंतन किंवा अध्यात्म किंवा त्या ओवीचा विचार जर केला किंवा ती जर आपल्या आयुष्यामध्ये जर उतरली किंवा त्या ओवीला अनुसरून जर आपल्या स्वतःच्या जीवनाची वाटचाल झाली, तर ते खरं जीवनाचं तत्व आहे. आणि जीवनाचा तो खरा स्वतंत्र आविष्कार आहे. आणि हा स्वतंत्र आविष्कार जीवनाचा त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होईल, ते आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं जीवन आहे. आणि म्हणून ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे सर्वांचे सौभाग्य. बघा, तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्ञानाला सर्वश्रेष्ठ महत्व आहे. इथं काय ज्ञान यज्ञच आहे ना. तुम्ही सकाळपासून ज्ञानेश्वरीतला एक ओवी आपण वाचतो. जरी आपल्याला वर्षभर वाचायला त्याला वेळ नसेल, तरी निदान 7 दिवसामध्ये आपल्या मुखातून एखादी ओवी जाते, याच्यासारखं भाग्य कोणतं नाही. आणि त्याच्यावर जर चिंतन केलं, सातत्यानं ते जर आपण वाचत राहिलो, तर आपल्या स्वतःच्या जीवनाला दिवस दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. बघा, अक्षर असा शब्द आहे की ज्याला विनाश नाही, असं अक्षर. आणि म्हणून ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा किंवा गीतांजली नावाचा ग्रंथ किंवा शेक्सपियरची नाटकं, हे काय आहे? हे जीवनामध्ये सर्व अक्षर वाङ्मय आहे. कधीही विनाश न पावणार आहे. आणि कधीही विनाश न पावणारं जे आहे त्याचा ध्यास ज्यावेळेला आपण घेतो, त्याचा विचार ज्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर ठेवतो, त्या दृष्टीने ज्यावेळेला आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याची वाटचाल करतो, त्यावेळेला आपलं जीवन सार्थकी नक्की लागतं. ज्ञानापासून किती वंचित राहिलेली माणसं आहेत, पण प्रत्यक्ष ज्ञान घेण्यासाठी ज्यावेळेला त्यांना दृष्टी दिली गेली, त्यांना ज्ञान घ्या असं सांगितलं गेलं आणि ज्यावेळेला ज्ञानाचा ध्यास घेऊन ती माणसं चालली, त्यावेळेला निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला, जी ज्ञानापासून वंचित होती. आता गीतेचा आपल्यापर्यंत विचार होता का? पण भगवान श्रीकृष्णाने जी भगवद्गीता सांगितलेली होती, त्याच्यावर ज्ञानोबानी प्रवचन करून ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भाषेच्या तिजोरीत अडकलेलं ते मौल्यवान धन मराठी भाषेच्या किल्लीनंच उघडलं असं एका माणसाने विधान केलं. आणि ते खरं आहे. 800 वर्षापूर्वी ज्ञानोबाने भगवद्गीतेचा विचार तुमच्या आमच्या समोर सांगितला. जीवनाचं तत्वज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलं. याच्यासारखं मोठं काम कोणतंही नाही. आणि म्हणून ज्ञानाला जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान आहे. भक्ती तर आहेच. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे स्वतःला दुसऱ्यासाठी विसरणं. आपण स्वतःला पंढरपूरच्या पांडुरंगासाठी किंवा विसरतो आपण त्याच्या भेटीसाठी, त्यावेळेला एक आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे जीवनाचं सार्थक बनतं. आणि म्हणून एक विचार आहे, जीवनामध्ये तुम्ही कर्म जरूर करा. कर्मयोग तुमच्या जीवनात, भगवद्गीतेमध्ये सुद्धा कर्मयोगाचा विचार फार सुंदररित्या सांगितलेला आहे. कर्म हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुटू शकत नाही. आणि ते कर्म ज्यावेळेला आपण स्वीकारतो, त्यावेळेला त्या कर्माची पूजा करून ज्यावेळेला आपल्या जीवनाची वाटचाल आपण करतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं एक जीवनाचा विचार आहे. मला एक आठवलेली गोष्ट सांगतो. एक सुंदर गोष्ट आहे, हे दृष्टांत आहे. एक अशा म्हणजे बाई होत्या आणि अपघातामध्ये त्यांचा मालक जो आहे
तो निघून जातो. अशा वेळेला एकूण त्या एका मुलाला वाढवायचं आहे, घडवायचं आहे म्हटल्यानंतर त्यांनी आई जी असते त्या आईला खऱ्या अर्थाने जी काळजी असते ना ती त्या आईच्या मनामध्ये जागृत झाली आणि मग त्या मुलाला त्यांनी घडवायचं ठरवलं. त्या मुलाला शिक्षण दिलं, त्या मुलाला जे काही लागेल ते देण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने त्या आईने केला. हाडाची काढ सगळी त्या मुलासाठी त्यांनी केली आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं घर होतं ना ते त्या मुलाच्या सगळ्या खेळण्यानं किंवा त्या मुलाच्या वावरण्यानं त्या मुलाला सज्जन बनवलं त्यांनी. त्या मुलाला चांगला विचार दिला, त्या मुलाला चांगलं घडवलं, सगळं केलं आणि मग त्या घरामध्ये एक स्वतंत्र असं वैभव नांदू लागलं. अशा परिस्थितीमध्ये चांगलं शिक्षण दिल्यानंतर तो मुलगा नोकरी लागला, त्याचं लग्न झालं, लक्ष्मीच्या पावलानं सून घरामध्ये आली, सासू सुना दोघी जणी चांगल्या पद्धतीने जीवनामध्ये त्या कुटुंबामध्ये वावरू लागल्या. अशा परिस्थितीमध्ये वर्षा 2 वर्षामध्ये त्या घरामध्ये एक लहानसं बाळ आलं. घरामध्ये वैभव आहे म्हटल्यानंतर त्या आजीनं त्या मुलाचं नाव नातवाचं नाव वैभव असं ठेवलं. घरात इतकं चांगलं वातावरण होतं आणि एक दिवस तो मुलगा जो आहे तो नोकरीवरून संध्याकाळी ज्या वेळेला आला त्यावेळेला 2 सिनेमाची तिकीट घेऊन आला आणि तो आईला म्हणाला, आई आम्ही दोघे जण आज सिनेमा पाहायला जाणार आहे, तो आम्हाला जेवायला लवकर वाढ. आईच्या मातृहृदय तिथं होतं. ठीक आहे आई म्हणाली, कारण तो किती जरी मोठा झाला, लग्न जरी झालं, वय जरी वाढलं तरी सुद्धा तो आईचा मुलगाच होता. त्या प्रेमानं आई त्याला वागवणार होती. त्या मुलासाठी त्या दोघांसाठी जेवण आईनं वाढलं. ते दोघे निघून गेले आणि जाताना त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाची काळजी तू घे, माझ्या मुलाला तू सांभाळ. त्या मुलाला आई जवळ ठेवून ज्या वेळेला ती दोघे जण गेलेली आहे त्यावेळेला ती आई त्या संध्याकाळची वेळ होती आणि त्या दरवाजा समोर ती उभी राहिलेली होती. दारामध्ये एक संध्याकाळी अंधुक असा प्रकाश पडलेला होता, चंद्र उगवलेला होता आणि वरती आलेला चंद्र जो होता ना तो ढगात अडकलेला होता. त्याचा अंधुक सगळीकडे प्रकाश होता. दारामध्ये एक मेळ होती आणि त्या मेळीच्या आधारानं काही वेल, गाईची वेल जी आहे ती वर चढत जाते. त्या माऊलीच्या मनात असं आलेलं आहे की मी मुलाला घडवलं, मुलासाठी केलं, सगळं केलं, पण माझ्या जेवणाची माझी काळजी त्या मुलाने थोडी सुद्धा केली नाही. आपल्या स्वतःसाठी ते मला सांगून मुलाला माझ्याजवळ ठेवून ते गेले, हे तिच्या मनात साहजिकच आलेलं आहे. पण त्याच्यावरून तिच्या मनामध्ये एक विचार आला, कोणता? की ती वेल वाढत होती ना त्या त्या मेळीवर जात होती, त्या मेळीचा काही उपयोग नाहीये, त्या मेळीला काढून टाकूया, उद्या सकाळी बोलवूया आणि ती मेळ काढून टाकूया आणि त्या वेळीला वाढून देऊया असं ती म्हणाली. आणि तशा परिस्थितीमध्ये काय झालेला आहे, तो लहान मुलगा जो तिचा जो नातू होता ना, तो बाळ होता, ते आत रडायला लागले. ती जाणीव तिला झाली, पण तिला वाटायला लागलं मी यांच्यासाठी, मुलासाठी, सुनेसाठी असं म्हणाले की मी मुलासाठी त्या सुनेसाठी एवढं करते आहे आणि मुलाला माझ्याजवळ घेऊन ती गेलेली आहे. आता कशाला उद्यापासून आपण यांच्या आवानी मुलगा झाला येतो की आपण उद्या तीर्थ यात्रा जाऊया, निघून जाऊया. आणि तशा परिस्थितीमध्ये तो मुलगा रडू लागलेला आहे आणि रडता रडता या ठिकाणी तिला जाणीव झाली की काय त्या मुलाला यायचं पाहिजे. ती आत गेलेली आहे, त्या मुलाला तिनं उचलून कवटात केला त्या बाळाला आणि धरलो आणि तिला लक्षात आलं की बाहेर आली आणि समोर पाहायला आली. त्याच्या लक्षात आलं तिच्या की पूर्णपणे घर मोठी आणि निघून गेलेलो, चंद्राचा स्वच्छ असा प्रकाश पडलेला होता आणि ती बेड आहे ना ती त्या मेळीच्या आधारानं कोणावरती या ठिकाणी कशी आधारानं उभी राहिलेली तिला दिसलेली आहे. त्यावेळेला ती तिच्या मनात साहजिकच झालं काय, अरे त्या मेळीला काढून टाकून उपयोग नाहीये, कारण ती जाई जुईची जी वेळ आहे ना ती त्या मेळीच्या आधारानं वरती चढते आहे. त्यामुळे त्या वेळीला त्या मेळीची गरज आहे. तसं नातवाला आपली गरज आहे. आपला मुलगा आणि सून जरी आपल्यासाठी असं वागले असले तरी सुद्धा ती म्हणालेली आहे की आपली गरज या नातवासाठी आहे आणि ते अत्यंत गरजेचे आहे. म्हणून तो विचार तिनं मनातला जो निगेटिव्ह विचार होता, जो नकारात्मक विचार होता, जो वाईट विचार होता, तो तिचं मनातून तात्काळ तिनं काढून टाकला आणि तिला जाणीव झाली की आपण सर्वांसाठी आहे. झालेल्या चुकावरती पांघरून घालणं हे आपलं काम आहे. त्यांच्यात सुधारणा होणं न होणं हे आपण त्यांना आदर्श घालून द्यायचं. म्हणजे तिनं तो विचार केलेला आहे.
म्हणजे तिनं आपल्या नातवासाठी जी ती काय वागलेली आहे, आपल्या नातवासाठी तिनं जी कृती केलेली आहे, हा कर्मयोग नाही का? हा अत्यंत महत्वाचा विचार, ही एक वेगळी दृष्टी आहे. आणि म्हणून हा विचार जो आहे तो म्हणजे कर्मयोग महत्वाचा. म्हणून ज्ञानोबा माऊली सुद्धा म्हणतात, देखे विहित कर्म जे तुले तरी सळे जळे ओसंडले तरी स्वभाव काय निमाले इंद्रिय. म्हणजे तुम्ही किती जरी एखादा विचार कर्म टाकून द्यायचं जर ठरवलं, कर्म जरी तुम्ही सोडायचं जरी ठरवलं, तर तुमची इंद्रिय जी आहेत ना, ते इंद्रिय आपलं कर्म करतात, ते इंद्रिय ती भावना सोडत नाही. आणि म्हणून ते अत्यंत महत्वाचा विचार त्यांनी सांगितला. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये जर ज्ञान यायचं असेल, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये जर दिवाळी निर्माण होतात, ज्ञानोबाचीच ओळी आहे, मी अविवेकाची काजळी लावून विवेकी उजळी, ते योग्या पाहि दिवाळी निरंतर. आपल्या भारतीय संस्कृतीचं वचनच आहे, तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे जाणं. प्रकाश म्हणजे ज्ञान. एका अर्थाने या ज्ञानाचा ध्यास ज्या माणसाच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जो घेईल, ज्ञान हे आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जो संपादन करेल, तो जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ असणार आहे. आणि म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून ज्या काळात शाळा नव्हत्या, हे आपल्याकडं शाळांचं इंग्रज आल्यानंतरच्या या शाळा सुरू झाल्या. म्हणजे मुलांना शाळेत घालायचं, 10-15 वर्ष शिकायचं, नंतर त्यांना बाहेर पडायचं, हे शाळा आता आल्या. पण पूर्वीच्या काळामध्ये आपले सगळे जे ग्रंथ आहेत, संतांचा विचार जो होता, ही पोथी नावाचा प्रकार गावागावामध्ये जो होता ना, ती एक शाळाच आहे. अध्यात्माचा विचार जो आहे तो पहिल्यांदा ज्ञानापासून सुरू झालेला आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाची आपण सर्वजण जी सेवा करतोय, ज्ञानदेवे रचेला पाया उभारलेले देवालयाचे आपण म्हणतो ना, संत बहिणाईचा जो अभंग आहे, तो तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं नव परिवर्तन घडवणार आहे. आणि सातत्यानं तो अभंग ज्यावेळेला आम्ही ऐकतो, त्यावेळेला आम्हाला हा भागवत मंदिराचा, भागवत संप्रदायाचा हा जो मंदिर जे उभा राहिलेला आहे, त्याचा कळस तुकोबा आहे जीवनामध्ये उभे राहिलेले आहेत ना, ते अत्यंत महत्वाचे विचार देऊन या ठिकाणी गेलेले आहेत. आणि म्हणून जीवनाचा सर्वश्रेष्ठ विचार हा संत संप्रदायापासून सुरू होतो. आणि संतांची दृष्टी ही तुम्हा आम्हाला तुमचं आमचं जीवन परिपूर्ण व्हायला खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे. आणि म्हणून तुकोबांचा एखादा अभंग सुद्धा तुमच्या आमच्या जीवनामध्ये नव परिवर्तन घडून कसं जातो. मला वारंवार आणि सातत्यानं देवाचा शोध घेण्यासाठी माणसं रानावनात फिरतात, देवाचा शोध घेण्यासाठी तीर्थयात्रेला जातात, देवाचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी माणसं धडपडतात. आणि देव आपलं भलं करतो असं जेव्हा म्हणतात, त्यावेळेला प्रत्यक्षरित्या तुम्ही ज्ञानाचा ध्यास घेऊन जर तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये जर तुम्ही आहे त्या ठिकाणी जर तुम्ही तुमचं कर्म करत राहिला, तर तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहत नाही. हा अनेकांनी सांगितलेला एकंदरीत अनुभव आहे. म्हणून तुकोबाचा एक अभंग मला नेहमी आठवतो, देही असून या देव वृथा फिरतो निर्देव, देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी, नाभी मृगाची कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी, साखरेची मूळ तैसा देही देव दिसे, दुधी असता नवनीत नेणे तयाची मते, तुका सांगे मोड देणा देही देव का पाहणे. किती सुंदर अभंग तुकोबांचा आहे की या अभंगामधून तुकोबांनी अक्षरशः देवाचा ध्यास तुम्ही घेताना, पण त्यांनी एका वाक्यातून एका त्या अभंगाच्या पहिल्या चरणातच सांगून टाकलेला आहे, देही असून या देव वृथा फिरतो निर्देव. आपल्या स्वतःच्या देहामध्ये, स्वतःच्या अंतकरणामध्ये, तुमच्या स्वतःच्या जवळ देव असताना तुम्ही विनाकारण नको ठिकाणी शोधत जाता देवाला. देवाचा ध्यास घेऊन अनेक ठिकाणी तुम्ही देवाचा ध्यावा करता आणि तीर्थयात्रेला जाता, पण प्रत्यक्षरित्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये, अंतकरणामध्ये, तुमच्या आमच्या वागण्यामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, अंतकरणामध्येच आहे देव. किती सुंदर शब्दामध्ये सांगितलंय, जे कारणले गाजले त्याचे म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव देते जाणावा. ज्याला या गोष्टीची जाणीव होते ना, कोणत्या गोष्टीची, रंगल्या गाणल्यांच्या मध्ये देव आहे, किंवा इतरांना मदत करण्यामध्ये, इतरांना आनंद देण्यामध्ये, इतरांच्या संकटांना धावून जाण्यामध्ये, इतरांच्या अडीअडचणी काढण्यामध्ये ज्याला आनंद मिळतो, ज्याला ही सवय आहे, त्याला त्याच्यामध्ये देवत्व दिसत, ज्याला दिसतं ना तो घरात आहे. म्हणजे तुकोबांनी कित्येक अभंगामधून या गोष्टीचा ध्यास घेऊन हे सगळं सांगितलेलं आहे. ते म्हणतात की तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा समजेने. तीर्थाच्या ठिकाणी तुम्हाला देव दिसतो का? दोंडा आणि पाणी, तिथलं पवित्र पाणी, याचा त्यांनी तिथं जाणीव करून दिलेली आहे. सज्जनाच्या ठिकाणी तुम्हाला खरा देव भेटेल.
तर सज्जन कुणाला म्हणायचं हा पुन्हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा तुकोबांनी सांगितलेला आहे, चंदनाचे हात पायी चंदन परिसा नाही कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांनी साखर अवघी गो, तुका म्हणे तैसा सज्जनापासून एक अवगुण होण्याची. त्यांनी सांगितलेलं आहे सज्जन चंदनासारखा असावा. चंदन कसं सर्वांना सुगंध देण्याचं काम करतं. एखाद्या माणसानं चंदनाच्या लाकडावर जर कुऱ्हाडीचा घाव घातला तर त्या कुऱ्हाडीच्या पात्याला सुद्धा सुगंध देण्याचं काम चंदन करत. म्हणजे ते सर्वांसाठी सुगंध देण्याचं काम करत. फरीस काय तर त्या लोखंडाचं सुवर्णात रूपांतर करत. तुमच्या आमच्या जीवनामध्ये एखाद्या माणूस असा भेटतो की तुमच्या जीवनामध्ये क्षणात बदल होऊन जातो. तुम्हाला एखादा आदर्श तुमच्या जीवनामध्ये एखाद्या माणसाचा घेऊन तुम्ही जेव्हा जीवनात वाटचाल करत राहता, माणसं जी मोठी झालेली आहे ती कशावरती माहितीये? मोठमोठ्या माणसांची व्यक्तींची चरित्र जर वाचली तर त्यांनी एका माणसाला असा आदर्श ठेवलेला असतो किंवा एका विचारानं नव्हे एका ओवीनं जसा माणूस बदलतो तसा एखाद्या माणसानं दिलेल्या एका वाक्यानं माणसाच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे. अगदी एखाद्याला वाईट शब्द वापरला तर त्या वाईट शब्दातून सुद्धा तो माणूस बदलतो आणि म्हणतो मला असा बोललाय ना मी ते करून दाखवणार. म्हणजे बदल ही गोष्ट महत्वाची आहे. त्याला मराठीमध्ये परिवर्तन असं म्हणतात. परिवर्तन बदल ही सातत्यानं काळानुरूप चालणारी प्रक्रिया आहे. काळानुसार जेवढं म्हणजे क्षणात आज जसं वातावरण आहे तसं उद्या नसतं. मी काल होतो परवा होतो चार तसं म्हणतो माझ्या क्षणात बदल झालेला असतो. तो मला काही दिवसानंतर जाणवत, ठराविक वेळेत नाही जाणवत, पण बदल ही काळानुरूप चाललेली प्रक्रिया आहे. आणि म्हणून महाराजांनी आम्ही आता जो विचार केला फक्त मुद्दाम तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतोय, मागच्या 30-35 वर्षापूर्वी जे गाव होतं, मागच्या 30 वर्षापूर्वी जी माणसं होती, मागच्या 30 वर्षापूर्वी जे वातावरण होतं त्याच्यापेक्षा आज वातावरण बदललेलं आपल्याला जाणवतं. आणि म्हणून जुनी पिढी नेहमी म्हणत असते की काय आमच्या काळात बरं होतं, आता काही काळ बरोबर नाही. आताची पिढी काही वर्षानंतर असंच म्हणणार आहे आमच्या काळ बरा होता, आता काही बरोबर नाही. हा जाणवणारा एक फरक आहे. आणि हा जाणवलेला फरक जो आहे तो ज्यावेळेला आपण स्वीकारून पुढे जातो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ज्ञान. आणि घेतलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान तपासून बघणं, ते घासून बघणं. तसा एखादा सोनार जो आहे तो ज्यावेळेला ते सोनं त्या याच्यावरती घासून ते कसं आहे पाहून मग ठरवतो ना ते चोख आहे का नाही. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये कसोटी एक आहे डोक्यामध्ये, तिला सत्सद विवेक बुद्धी असं म्हणतात. एखादी वाईट गोष्ट आपल्याला एखाद्याने येऊन सांगितली किंवा एखाद्याने आपल्याला सांगितलं की तुला अमक्याने असं म्हटलेलं आहे तर ती आपल्या स्वतःच्या त्या सत्सद विवेक बुद्धीला ती घासून बघितली पाहिजे. आपण ती बघत नाही. आपण काय करतो माहितीये, एखाद्याने एखाद्याला सांगितलं ते चुकीचं का बरोबर बघत नाही, लगेच तात्काळ जाऊन आपण त्याला विचारतो किंवा त्याच्यावर राग करतो आपण. आणि नंतर आपल्याला काही दिवसांनी कळतं अरे आपल्याला यानं खोटं सांगितलेलं होतं, आपल्याला त्यानं वाईट म्हटलेलं नाही. त्यावेळेला आपण त्याला जाऊन नंतर म्हणतो, त्याला म्हणजे सॉरी म्हणतो किंवा मला तुझ्याविषयी गैरसमज झाला. पण गैरसमज झाला आपल्याकडं तर त्याच्या ठिकाणी आपण ती गोष्ट आपल्या सत्सद विवेक बुद्धीवरती घासून पाहिली नाही, तपासून पाहिली नाही. एका क्षणात कधी राग येऊन द्यायचा नाही कुठल्याही गोष्टी. बघायचं ते काय होत आहे. बघा किती संकट येऊ दे, किती अडचणी येऊ दे, किती मोठं संकट येऊ दे, उद्याचा क्षण बदलणार आहे. म्हणजे आजचा क्षण बदलणार आहे आणि उद्याची अशी वेळ येणार आहे की आपल्याला त्याच्यामध्ये निश्चित बदल होणार. पण माणसाला थांबायला वेळ नसतो. आणि ज्याला थांबायला वेळ नाही, ज्याला वाट पाहायला वेळ नाही, बदललेली परिस्थिती स्वीकारायकडे ज्याच्याकडे ताकद नाही, हिंमत नाही, ती माणसं मग आत्महत्येला सामोरं जातात, जीवन संपवतात. एका क्षणात संपवणारी माणसं जी आहे ती विचारच करत नाही. विचारच जेव्हा थांबतो ना त्यावेळेला माणसाच्या जीवनामध्ये तो त्याला काहीही प्राप्त करू शकत नाही, काहीही त्याला मिळू शकत नाही. जीवन जी माणसं मध्ये संपवतात ना ती माणसं जीवनात यशस्वी आहेत का? अहो ज्या माणसाने आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये इतरांच्यासाठी समाजासाठी भरपूर दिलं आणि ज्यांना वाटलं की आता मला माझं कार्य संपलेलं आहे त्यांनी स्वतःहून आपल्या स्वतःच्या जीवनाचा म्हणजे जीवन आपलं जे आहे या धरणी मातेला समर्पित केलेलं आहे. पण त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. हे मात्र जीवन माणसाचं जे आहे ते विशाल आहे. या जीवनामध्ये अनेक प्रकारचे स्तर आहेत. जन्माला आपण आलो त्यावेळेला कोण होतोय आपल्याला माहिती नाहीये,
पण प्रत्यक्षरित्या आपण ज्यावेळेला कळू लागतं आपल्याला, त्यावेळेला आपल्या स्वतः जीवनामध्ये कोण आहे, कशासाठी आलोय ते आपल्याला कळायला. आणि ते कळलेली गोष्ट आहे ती जर आत्मसात होत नसेल किंवा त्याच्यात जर आकलन होत नसेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अज्ञानाचीच तुम्ही कुठेतरी त्या अज्ञानामध्येच तुम्ही कुठेतरी गुरफटताय आणि तिथं तुमचं जीव कुठं चाललं आहे तुमचं तुम्हालाच माहित नाही. आणि म्हणून संतांची दृष्टी, संतांचा विचार, संतांनी दिलेलं ज्ञान, ज्ञानोबा तुकोबांचा विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुमचं आमचं जीवन परिपूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याची जर वाटचाल केली तर जीवन निश्चितपणे आपलं समर्पित होईल असं मला वाटतं. आपण खऱ्या अर्थानं या सर्व गोष्टींचा विचार ज्ञान यज्ञ या ठिकाणी स्वीकारलेला आहात. मला सगळ्यात आनंद झालेली गोष्ट मुद्दाम जाणीवपूर्वक उल्लेख करणार आहे जाता जाता की पांडुरंग महाराज साळुंखे यांनी या यज्ञामध्ये आता या वर्षापासून जो सहभाग त्यांचा पूर्वी होताच, पूर्वी त्यांच्यामुळं हा सगळा वटवृक्ष जो आहे तो फार चांगल्या पद्धतीनं 5-7 वर्ष तयार झालेला होता आणि सातत्यानं ज्ञानयज्ञ या असणाऱ्या सांगेवाडीमध्ये चालू राहिला. आणि त्यांनी लावलेलं जे रोपटं होतं त्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाला आणि परत महाराजांनी याच्यामध्ये सहभागी या ठिकाणी झाले. याच्यासारखा आनंद मला या 4-5-8 कळल्यापासून म्हणजे मागच्या 8-15 दिवसापासून इतका आनंद झाला की खऱ्या अर्थानं आपल्याला गरज आहे. कशाची गरज आहे? कारण आपल्याला दृष्टीची गरज आहे. दृष्टी देणारं कोणीतरी असावं लागतं. ज्ञान देणारे भरपूर असतात. आता जात असतात मला माहीत नसणार एखादी गोष्ट सांगितली तर त्यानं ते दिलेलं मला ज्ञानच असतं. ते घ्यायचं का नाही मी ठरवायचं आणि मी ठरवतो. मला अंतःकरण मला सांगेल की घ्यायचं किंवा तिथं सोडून द्यायचं. पण तुम्हाला दृष्टी देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. आपल्याला जशी लहानपणी आपली आई आपल्याला दृष्टी आपली बनलेली असते, शाळेमध्ये गेल्यानंतर आपले गुरु आपली दृष्टी असतात आणि क्षणाक्षणाला आपण ज्यावेळेला आपल्या जीवनाची वाटचाल करतो त्यावेळेला कुणीतरी आदर्शवत संप्रदायामध्ये काम करणारा, ज्ञानाच्या सागरामध्ये सातत्यानं वावरणारा व्यक्ती किंवा साधक याच्या सहवासात जर आपण गेलो तर आपल्याला ती दृष्टी जी मिळालेली लागते ना ती कधीही न विसरता येण्यासारखी असते. मला एक गोष्ट फार आनंदाची वाटते की मी सुद्धा माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी करता करता कुठेतरी एखादी गोष्ट माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अशी होईल की ती एखाद्या व्यक्तीला नाही आवडणार, पण प्रत्यक्षरित्या माझं चालणं, बोलणं, वागणं किंवा माझा विचार या गोष्टीला ज्यावेळेला मी महत्व द्यायला लागतो त्यावेळेला माझ्या ठिकाणी असणारा एखादा दुर्गुण जो आहे तो कधीच गळून पडलेला असतो. माणसं चांगलीच असतात. कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, नद्या सुंदर आहे, डोंगर सुंदर आहे, निसर्ग सौंदर्य, समुद्र सगळं सुंदर आहे, पण त्यापेक्षा सगळ्यात सुंदर कोण असेल तर तो माणूस आहे. आणि माणूस आहे ना त्या माणसाकडं तुम्ही माणूस म्हणून जेवढ्याला बघायला लागता तेवढ्याला तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे आपण कुठेतरी योग्य काहीतरी करतोय याचं आत्मिक समाधान मिळाल्याशिवाय राहत नाही. सगळी माणसं चांगली आहेत. ज्ञान तर सगळ्याकडे असतं. आता तर ज्ञानाचा खजिना, ज्ञानाचं भांडार एवढं खोल आहे की तुम्ही बसल्या बसल्या त्या मोबाईल मध्ये तुम्हाला प्रचंड ज्ञान मिळतं. इथं पारायण सोहळा सुरू आहे, प्रवचन इथं आहे, गाथेचं विचार किंवा ज्ञानेश्वरीचा विचारित ऐकतोय, पण त्या मोबाईल मध्ये ते क्षणाक्षणाला सुद्धा तिथं बघायला मिळतंय. म्हणून आपण तिथं बघायला मिळतंय, तिथं ऐकायला मिळतंय, म्हणून हा ज्ञान यज्ञ करायचा नाही का? सगळ्या गोष्टी मिळतात, सगळ्या गोष्टी इन्स्ट्रुमेंटनं सगळ्या मिळत राहतात. पण समोरासमोर ज्यावेळेला आपण येतो, सहवासात ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला त्याच्यातला जो आनंद आहे तो सगळ्यात महत्वाचा. तो आनंद अलौकिक प्रकारचा आनंद असतो. आणि आनंद ही सर्वात महत्वाचं प्रयोजन आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये. पैसा मिळवणं, संपत्ती मिळवणं, कीर्ती मिळवणं, आपल्या जीवनामध्ये आपली बायको, मुलं, बाळ हे सगळं मिळवणं हे तरी सर्व जीवनात सर्वश्रेष्ठच आहे. व्यवहार, ज्ञान मिळवणं हे सुद्धा जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. पण त्याही पेक्षा जीवनामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे उच्च दर्जाचा निर्भय आनंद मिळवणं. त्या क्षणाचा आनंद जी माणसं घेतात ना ती माणसं खऱ्या अर्थाने सुखी आहेत.
प्रत्येक क्षणाचा. आता या क्षणाचा मी आनंद घेतला पाहिजे आणि त्या क्षणाचा आनंद घेतला तर मला काही होणार नाही. म्हणजे मला जेवढं माझं जीवन सार्थकी लागत शेवटपर्यंत जाणार आहे तेवढं नक्की जाणार आहे. मला सांगा, आता या क्षणाला एखादा माणूस असतो आणि अर्ध्या तासात आपल्याला कळतं अरे मगाशी माझ्या बरोबर संवाद करून गेला, एकदम चांगला माणूस होता आणि त्याला अचानक काय झालं. याला कारण काय की तुम्ही कुठेतरी आनंदापासून बाजूला जाता. क्षणिक सुखाचा जो आनंद आहे त्याच्याकडे तुम्ही जास्त तुमचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. मी मगाशी सांगितलं 21वे शतक विज्ञान तंत्रज्ञान माहिती युगाचं आहे. भौतिक सुखासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. भौतिक सुख, सांसारिक सुख याच्यासाठी या विज्ञान तंत्रज्ञान माहिती किंवा हे सगळं आता दूरदर्शन टीव्ही रेडिओ हे सगळं तुम्हाला देत आहे. पण ते क्षणिक सुख आहे. क्षणिक सुख आहे. आता एखाद्या व्यसन करणाऱ्या माणसाला जर त्याने व्यसन केलं तर त्याला तेवढ्या पुरता आनंद मिळेल. पण नंतर त्याला आणि परत ते ज्ञान त्याचं तेवढ्या क्षणाला मिळालेला जो आनंद आहे तो जातो आणि पुन्हा ते व्यसन करावं असं वाटतं. तो आनंद चिरंतन काळ टिकत नाही. पण ज्ञानोबांचा विचार, तुकोबांचा विचार, ज्ञानेश्वरीतली एक एक ओवी, तुकोबांच्या गाथेचा एक एक अभंग हा जर चिंतन करत आपण गेलो किंवा त्या दृष्टीने त्याचा जर आनंद आपण घेतला तर तो चिरंतन काळ टिकणारा आनंद आहे. आणि आनंद हे सर्वश्रेष्ठ प्रयोजन माणसाच्या जीवनामध्ये या ठिकाणी त्याला मिळवण्यासाठी जेव्हा तो जीवनाची वाटचाल करायला लागतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो योग्य प्रकारचं जीवन जगतोय असा त्याचा अर्थ. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळणारा पैसा जो आहे तो या क्षणाला मला मिळालेला आहे, समाधान मी आहे. तुकोबांनी सांगितलेलंच आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल. की जेव्हा तुकोबा म्हणाले त्यावेळेला धनाला धन जोडून तुम्ही पैसा मिळवा, जरूर तुमच्या जीवनाच्या दृष्टीनं गरजेची पैसे गोष्ट आहे, पण मला अजून सुद्धा मिळालेला मला मी समाधानी नाही असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुखी नाही, तुम्ही जीवनामध्ये आनंदी नाही. म्हणजे माणसाची आशा जी गोष्ट आहे ती कधी संपत नाही. ही जरी गोष्ट खरी असली तरी सुद्धा त्याच्यावरती आपण मात केली पाहिजे. मी समाधानी आहे, या क्षणाला मी समाधानी आहे, मला आज मिळालेलं मला जेवढं मिळणार होतं ते मला मिळालेलं आहे, मी समाधानी आहे असं ज्यावेळेला माणूस म्हणतो त्यावेळेला त्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये संध्याकाळी लागणारी झोप जी आहे ती खऱ्या अर्थानं सुखाची झोप असते. मला माहिती नाहीये. आणि बघा, जो संध्याकाळी जो पडल्या ज्याला झोप लागते ना तो खरा सुखी माणूस. आणि ज्याला एक झोप असते तो तर त्याही पेक्षा सुख. म्हणजे तुम्ही एकदा झोपी गेला की 6 तासानंतर 7 तासानंतर जेव्हा तुम्ही उठता, आता वाढत्या वयाला झोप कमी येणे साहजिक आहे, पण तरी सुद्धा तुमची काही एक झोप असेल आणि तुम्ही ज्यावेळेला अंतुरणाला पडता त्यावेळेला तुम्हाला क्षणात झोप ज्यावेळेला लागते त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन सुखी आहे तुम्ही, आणि तुमचं आरोग्य खऱ्या अर्थानं चांगलं आहे. आरोग्याला झोप नावाची जी गोष्ट आहे ती इतकी गरजेची आहे, त्याच्यावर संपूर्ण आपलं आयुष्य आणि जीवन सगळं अवलंबून असतं. म्हणजे ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. आता वैराग्यावरती महाराज किती सुंदरपणे मांडू शकतात. सातत्यानं त्यांचं ज्ञान, भक्ती आणि या वैराग्यावरती सातत्यानं चिंतन आणि मनन सुरू असतं. आणि हे जे आहे ना ते आपल्या दृष्टीने इतकं महत्वाचं आहे. मला तर भक्ती म्हणजे तुम्ही क्षणाक्षणाला जी गोष्ट करताय ना प्रामाणिकपणे तुम्ही करत असाल, निष्ठापूर्वक तुम्ही करत असाल तर ती तुमची भक्तीच आहे. भक्ती म्हणजे दुसऱ्यासाठी स्वतःला विसरण्याची एक स्वतंत्र शक्ती तुमच्या मनामध्ये निर्माण होणार. एका चित्रकाराला सहज एकदा विचारलं आणि त्याला सांगितलं की तू हे चित्र कसं काय सुंदर काढलं. तेव्हा तो काय म्हणाला, त्यानं उत्तर काय दिले माहितीये, तो असं म्हणाला मी काहीच केलं नाही म्हणाला. अरे असं कसं काय म्हणतोस, हे चित्र एवढं तू सुंदर काढलं आणि हे मी काही केलं नाही असं कसं काय तू म्हणतोस. त्यावेळी त्यानं सांगितलं एक गोष्ट मला माहिती आहे म्हणाला, ते चित्र कसं काढलं हे मला माहिती नाही, फक्त ते चित्र काढताना मी कोण होतो हे मला माहिती. मी एकाग्र चित्ताना त्याच्यात इतका एकरूप झालेलो होतो की मला मी स्वतःला विसरूनच गेलेलो आणि त्याच्यातून ती कलाकृती घडलेली होती. एखादा चित्रकार असो, एखादा शिल्पकार असो, एखादा कलावंत असो,
किंवा भागवत संप्रदायामध्ये एखादा कीर्तनकार असतो, ज्यावेळेला त्याच्यामध्ये एकरूप होऊन आपल्या स्वतःच्या मनन आणि चिंतनाच्या जोरावरती भक्तिप्रेमापोटी एकरूपतेने ज्यावेळेला ते एकरूप झालेले असतात आत्ममग्न होऊन, त्यावेळेला त्यांनी स्वतःला जे विसरलेला ते असतात ना, त्याच्यात ती खरी अर्थानं लागलेली ब्रह्मानंदी टाळी असते. ती खऱ्या अर्थाने एकरूप झालेला तो भाग असतो. आणि म्हणून जीवनात सार्थकी जीवन जर लागायचं असेल तर त्या क्षणाचा आनंद घ्यायचा. सत्ता, संपत्ती, पैसा, कीर्ती याच्यापासून दूर जावा असा आपला संप्रदाय सांगतो. जास्त अभ्यास म्हणजे मी कर्म केलेला आहे. ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे की इंद्रिय, मगाशी इंद्रियाचं मी कोणी सांगितलं, म्हणजे इंद्रिय जी आहे ती जरी काय असेल तर ती डोळ्याला कधी पाहून असं पण म्हणतंय का, डोळ्यात पाहिजे पाहणार आहे. नाकाला चव जी आहे, नाकाला जो सुगंध आहे तो येणारच आहे, जिभेला चव जी मिळणार आहे ती मिळणारच आहे. पण त्याच्यातला जो आनंद आहे तो जीवनामध्ये घेणं हे सगळ्यात महत्वाचं. आणि आनंद हे सर्वश्रेष्ठ आपल्या स्वतःच्या जीवनातलं प्रयोजन आहे. आणि हे ज्याला कळलं, फार कमी वयाचे ज्याला कळलं, त्याचं तर जीवन सार्थक आहे. पण निदान त्या वयामध्ये बघा, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये टाळ मृदंगाच्या तालावर नाचणाऱ्या वारकऱ्यांची संख्या दिवसेदिवस वाढायला लागलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला तिथल्या वारकरी जेव्हा तो नाचू लागतो आणि तिथला आनंद जेव्हा तो घ्यायला लागतो, तेव्हा त्याच्या अगोदरचं त्याचं जीवन जर थोडं 4-2 वर्षाचं बघितलं तर कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि आता झालेला त्याच्यातला बदल तो त्याला त्या माळेनं किंवा त्याला त्या ज्ञानोबा तुकोबांच्या विचारानं, त्या भक्तीनं त्याला दिलेली ती ताकद असते. त्याच्या जीवनात बदल झालेला असतो, त्याचं व्यसन सुटलेलं असतं आणि त्याचं ऑटोमॅटिक आयुष्य वाढलेलं असतं. हा अज्ञानापासून ज्ञानापर्यंत झालेला प्रवास असतो. आणि म्हणून अज्ञानाची जाणीव वेळेत होणं हे आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचं आहे. आणि ती ज्याला झाली त्याच्या जीवनाचं निश्चितपणे त्याच्या जीवनात परिवर्तन होणार आहे. आणि ते झालेलं असतं. आणि त्याच्यासाठीच हे पारायण आहे, त्याच्यासाठीच ज्ञानोबा तुकोबांचा विचार आहे, संतांचा विचार आहे. काहीही तुम्ही वाचलं तरी त्या वाचनातून तुम्ही काय शिकता, काय घेता, तुमच्या जीवनामध्ये त्याचा किती उपयोग करता, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून थोडासा हा विचार मी आपल्या समोर ठेवलेला आहे. म्हणून त्या नामदेव अप्पांनी सांगितलेला तो 4 शब्द मला नेहमी वारंवार आठवतात. आणि आपण खरोखर तिथपर्यंत पोहोचलोय का असा प्रश्न ज्या वेळेला मला पडतो, त्यावेळेला आपल्याला माहित नसतं आपण कुठं गेलेलो आहे, इतरांना माहित असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आपण काय आहे हे आपल्यापेक्षा इतरांना माहित असतं. आणि तुम्हाला पण माहिती पाहिजे, कारण तुम्हाला तुमचा विश्वास जर असेल तर तुम्हाला येणारी कुठलीही संकट आणि अडचण, धोका येऊ शकत नाही. म्हणजे तुमचं नाणं जर चोख असेल, तुम्ही खडखडीत असाल, तर तुम्हाला क्षणाक्षणाचा आनंद जर तुम्ही घेत चाललेला असला की तुम्हाला काहीच अडचण नसते. धोका नावाची गोष्ट किंवा भीती नावाची गोष्ट तुम्हाला येतच नाही तुमच्या समोर. पण नक्की तुम्ही कुठं चाललेला आहे हे मात्र आपल्यापेक्षा इतरांना माहित असतं. आणि म्हणून तुम्हाला त्यांचं प्रेम मिळायला लागतं, त्यांचं सद्भावना मिळायला लागते, तुमचं त्यांच्याकडून जेव्हा कौतुक व्हायला लागतं, समोर जरी नाही झालं, ज्यावेळेला मागं कौतुक व्हायला लागतं, त्यावेळेला निश्चितपणे आपण काहीतरी बरोबर चाललोय बाबा याचा भास आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसानं क्षणाचा विचार करावा, प्रत्येक क्षणाच्या आनंदाचा आणि भविष्याच्या वेध घेता घेता आपलं स्वतःचं कुटुंब आणि आपण कुठं चाललेलं आहे, आपला समाज कुठं चाललेला आहे, गाव कुठं चाललेलं आहे, आपल्यापेक्षा इतरांना ज्यावेळेला आपण वेळ द्यायला लागतो, इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आपलाही थोडा खालीचा वाटा असावा म्हणून आपण ज्यावेळेला प्रयत्न करायला लागतो, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये नक्की आणखी परत आनंदात भर पडायला लागतो. जेवढं करेल तेवढं जीवनामध्ये थोडं आहे. स्वतः ज्ञान घेणं हे गरजेचंच आहे, वाचन करणं गरजेचंच आहे, चिंतन करणं गरजेचंच आहे. पण याहीपेक्षा माणसात राहणं, माणसाशी नातं जोडणं, माणसासाठी उपयोगी पडणं ही माझ्या दृष्टीनं फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. आणि म्हणून ज्ञानोबा माऊलींनी पसायदानात सांगितलेला जो विचार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तोच विचार नामदेव महाराजांनी पण अभंगातून सांगितलेला आहे, तुकोबांनी सुद्धा तो सांगितलेला आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद धर्म अंगद, हे तुकोबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. सगळ्या संतांनी आपल्या आम्हाला पसायदानातला विचार आहे तो सगळ्या संतांनी आपापल्या भाषेमध्ये सांगितलेला आहे. पण
तो सांगितलेला विचार जो आहे तो माझ्यापर्यंत ज्या वेळेला यायला लागतो आणि मी ज्या वेळेला ते घेऊन पुढे ज्या वेळेला जायला लागतो त्यावेळेला मला निश्चितपणे त्या त्या क्षणाचा आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि हा आनंद आपण सर्वजण या ठिकाणी घेतात याच्यासारखा समाधानाची गोष्ट कोणतीही नाही. मला महाराजांनी आवर्जून संधी दिली, बऱ्याच दिवसापासून त्यांची भेट झाली, याच्यातला एक वेगळा आनंद होता. आणि तुमच्याशी संवाद साधण्याची खरं तर फार चांगली संधी मिळाली. सगळे पारायण सोहळे अनेक ठिकाणी वर्षभर बंद होते आणि मग आता गेल्या महिन्या 2 महिन्यापासून सगळीकडे हा ज्ञानयज्ञ तसं गावोगावी सुरू झालेला आहे. आपण मोठ्या संकटातून बाजूला गेलेलो आहे आणि आता नव्या दिशेनं पुन्हा नव्या जीवनाचा शोध घेण्यासाठी आपण वाटचाल करतोय आणि या ज्ञान यज्ञामध्ये सहभागी आपण झालोय. याच्यासारखं भाग्य कोणतंही नाही आणि म्हणून मलाही ते भाग्य मिळालं. त्याबद्दल आपणा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन थांबूया. कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद सर. खूप मोलाचे आणि छान विचार आमच्या ग्रामस्थांना आपण आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून दिले. खरंच सरांचं बोलणं अशा ओघानं होतं, क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पारभव सिद्धू. आणि अशा अर्थानं जर आपण वर्तन केलं तर शेवट त्याचा असा होईल, आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे. असा पूर्ण सारांश या 2 प्रमाणामध्ये त्यांच्या प्रवचनाचा झालेला आहे. तेव्हा सरांचा साहित्याचा खूप मोठा गाडा अभ्यास आहे. ते मराठीचे फार मोठे एक तज्ज्ञ आहेत आणि खूप अत्यंत चांगलं एक परिवर्तनशील बनलेलं जीवन म्हणजे सरांचं जीवन आहे. पाटील घराण्यामध्ये जन्माला येऊन सुद्धा एक आध्यात्मिक सुशिक्षित असतानाही सुद्धा ओढ निर्माण होणं हे खूप पुण्याचं लक्षण मानलं जातं. आणि म्हणून म्हणजे साहित्याच्या बाबतीमध्ये सरांच्या बद्दल आमचे आदरणीय नामदेव महाराज जाधव बोलतात की त्यांनी तमाशा या विषयावरती PhD मिळवली. त्या तमाशाचं संशोधन त्यांनी केले की लोककला काय आहे, त्यांचं जीवन काय आहे, त्या कलेचं रहस्य काय आहे. तर अशा या विषयावरती डीपमध्ये जाऊन त्यांनी PhD मिळवलेली ही अत्यंत दुर्मिळ आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा सरांना या बाबतीत आपण धन्यवाद देऊया, त्यांचा आदर करण्याचे सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कारण अशा विषयाकडे माणसं फार वेगळ्या दृष्टीने पाहतात. तमाशा ऐकल्याबरोबर मलाच कसं तरी वाटलं. हॅलो. पण तरी सुद्धा ज्यावेळेला पुढचा शब्द ऐकायला मिळाला त्यावेळेला मनाला भासून गेलं की अरे ही काळाची गरज आहे. याच्यासाठी शिक्षण खूप गरजेचं आहे आणि अशी चांगली माणसं ज्यावेळेला अशा विषयाला एक वेगळ्या पद्धतीने हाताळतात त्यावेळेला त्या क्षेत्रातले सर्व लोक खऱ्या अर्थानं किती चांगलं काम करतात, समाजामध्ये किती मोलाचं कार्य करतात लक्षात येतं. तेव्हा सरांचा खूप मोठा व्यसन आहे, खूप मोठा अभ्यास आहे आणि गेली अनेक वर्षापासून माझा त्यांचा संपर्क आहे. आणि या वेळेला गावानं माझ्यावर जबाबदारी टाकल्यानंतर मला असं वाटलं की सरांना आपण परत एकदा बोलूया. आणि सरांच्या बद्दल मला खूप प्रचंड आदर आहे. ते तरुण आहेत, शिवाय सुशिक्षित आहेत आणि खूप तरुणांना एक आदर्श असा एक प्रेरणा देणारा त्यांचा व्यसन आहे.